आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। मतमोजणीसाठी आता अवघी 15 मिनिटं उरलेली आहेत। 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता विरुद्ध भाजपमध्ये बिग फाईट, काटेकी टक्कर जी आहे ती पाहायला मिळतीये। मतमोजणीसाठी अवघी आता 15 मिनिटं उरलेली आहेत। 8 वाजल्यापासून बरोबर मतमोजणी सुरू होणार आहे आणि त्यानंतर पहिला कल जो आहे तो आपल्या हाती इथे येणार आहे। मतमोजणीसाठी अवघी उरली 15 मिनिटं। जर आपण TV9 मराठीची स्क्रीन पाहिली तर सर्वात आधी जी टफ फाईट पाहिली जाते ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये TMC आणि भाजप यांच्यामध्ये। ममतांच्या भवानीपूर मतदारसंघामध्ये 20 राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे। आपण पश्चिम बंगालमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, पश्चिम बंगालमध्ये सगळ्यांचं लक्ष आहे, त्याचबरोबर अभूतपूर्व असा बंदोबस्त या सगळ्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, कारण कुठे ना कुठेतरी शाब्दिक बाचाबाची किंवा TMCचे कार्यकर्ते आक्रमक होताना देखील पाहायला मिळत आहे। होय निखिलाजी, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची दोन वैशिष्ट्य सांगता येतील, ज्यात 90 लाख मतदार हे SIRच्या माध्यमातून थेट कापले गेले आणि दुसरं की सेंट्रल टास्क फोर्स जवळपास 2.5 लाख इतका सेंट्रल टास्क फोर्स निवडणुकीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये जवळपास महिनाभर तैनात आहे। अजूनही हा बंदोबस्त तैनात यासाठी आहे कारण TMC साठी अनपेक्षित निकाल, अनपेक्षित म्हणजे TMCची हार आणि भाजपचं कमळ फुलणार असे एक्झिट पोल आहेत आणि त्यामुळे कदाचित कायदा सुव्यवस्था, हिंसाचार, गुंडागर्दी असे प्रकार होऊ शकतात। तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी म्हणजे ती राखणं, शांतता राखणं याची जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासनाबरोबर जे टास्क फोर्स इथे 2.5 लाख तैनात आहे त्यांच्यावर असेल। मी सध्या ज्या मतमोजणी केंद्रावर उभा आहे तो अत्यंत हाय प्रोफाईल असा भवानीपूर मतदार संघ आहे, त्याची मतमोजणी इथे पार पडते आहे। इथे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध विरोधी पक्षनेते शुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। जवळपास 15 मिनिटांचा अवधी राहिलेला आहे मतमोजणी सुरू व्हायला आणि पहिली पोस्टल मतं ही मोजली जातील आणि त्यानंतर EVMच्या माध्यमातून जे मतदान झालं आहे ते मोजलं जाईल। बघा, पोस्टल मतं मोजली जातील आणि यावरच TMCनं गेल्या 4 दिवसांपूर्वी आक्षेप घेतला होता। भवानीपूर मतदारसंघातच पोस्टल मतांच्या छेडछाड झाली असा थेट TMCचा आरोप आहे। स्वतः ममता बॅनर्जी यांनी मध्यरात्री 4 तास इथे ठिय्या मांडला होता, आंदोलन केलं होतं। स्वतः ममता बॅनर्जी यांचा आरोप होता की त्यांना स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊ दिलं जात नाही आहे आणि इथे काहीतरी मतांमध्ये गडबड होते आहे आणि त्यावरून वातावरण हे तणावपूर्ण बनलं होतं। पण आता प्रत्यक्ष मतमोजणीचा दिवस आहे। अभूतपूर्व रेकॉर्ड ब्रेकिंग असं 92% इतकं मतदान इथे पार पडलेलं आहे, झालेलं आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा इथे पणाला आहे। अमित शहा जवळपास 15 दिवस प्रचारात इथे तळ ठोकून होते आणि स्ट्रॅटेजी वाईज पश्चिम बंगाल आपल्या हातात यावं यासाठी भाजपकडून प्रयत्न केले गेलेले आहेत। नक्कीच दिनेशजी,